जान्हवीचे खूप लाड व्हायला हवेत ना ग. अर्थात, आणि आपण ते केलेच पाहिजेत. फक्त आपण म्हणजे जान्हवीला आपल्या घरातला ताण जाणवतोय. थोडा वेळ दिला पाहिजे. अगं मला यांच्या रागाचं कारणच कळू शकत नाहीये. त्यांच्या रागाचं कारण सगळ्यांना माहित आहे, पण ते जुनं झालं ना आता. पण ते त्यांच्यासाठी नाही झालेलं दिसत आहे. ह्या सगळ्यात माझ्या बाळानं सफर व्हावं असं नाही वाटत मला. तुझी बायको खंबीर आहे श्री, तुझं बाळ सफर नाही होणार. आय्याजी हे तुझं फक्त विशफुल थिंकिंग झालं. आता न्यूज सांगून सगळं सुरळीत होईल असं वाटतंय तुला? का तुला नाही वाटत? तुटत आलेल्या नात्याच्या दोरीवर आणखीन ताण दिल्यासारखं होईल ते. आय्याजी हे उदाहरण इथे योग्य असं नाही वाटत मला. मग काय वाटतं तुला? मला असं वाटतं की ही बातमी सांगितल्यानं सगळा ताण कमी होईल, गोष्टी बदलतील. मनातला राग कायम ठेवून चांगलं वागायचं बंधन येईल सगळ्यांवर. पण तो राग निघूनही जाऊ शकतो. असं होत असतं तर जगात सगळीकडे आनंदच निर्माण नसता का झाला? अगं तो निर्माण व्हावा म्हणून तर आपण ही बातमी सांगूया ना. मला नाही तसं वाटत. आय्याजी श्री, तुझ्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त पाहिलेत, म्हणून माझं नेहमीच बरोबर असतं असं नाही, पण माणसं मला कळतात. मी नंतर येते. ए बेबी ते थांब ना. नको, तुमचं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू असेल ना? नाही काही महत्वाचं नव्हतं. नाही, उगाच माझा डिस्टर्बन्स कशाला? बेबी, काहीही महत्वाचं नाहीये हे सांगतोय ना तो. पण मला महत्वाचं बोलायचं आहे. मग बोल ना. खाजगी आहे. मग श्री समोर काय प्रॉब्लेम आहे? तो आपलाच आहे. पण त्याला वाटतंय का तसं? बेबी ते अर्थात वाटतं. तुझ्या वागण्यावरनं मला तसं नाही वाटत. आय एम सो सॉरी, पण मला श्री, मला तुझं सॉरी ऐकायचं नाहीये. अगं पण तू का चिडली असाचं कारण तरी कळेल का मला? माझ्या चिडल्याने काही फरक पडणार आहे का तुला? हो पडतो, नेहमीच पडत आलाय. असं असतं तर तू तिला घरी आणलं नसतंस. बेबी ती बायको आहे माझी. ऐकवलंयस आधी, आणि कालही ऐकवलंस. आणि आम्हाला माहितीये की तुझी बायको आहे. पण तसं तुला वाटतंय ना? तिला वाटतंय का तसं? मला तुझा राग कळतो. तुला तो कधीच कळणार नाही. बेबी, तो काय म्हणतोय ते तरी ऐकून घे. का? आई, मी तुझ्याशी बोलायला आले. देखला देवा दंडवत केल्यासारखं हा मला ऐकवणार? त्याला गरजच वाटली नाही ना आम्हाला काही सांगायची. सांगितलं का त्यांनी आपण येऊन आम्हाला? डायरेक्ट तिला घरीच घेऊन आला ना तो. बरं, का आणलाय, किती दिवसांसाठी आणलाय, कशासाठी आणलाय, डिवोर्सचं काय झालं, आम्हाला काही माहितीच नाही. आणि याला ते सांगायची गरजही वाटली नाही. घरात तिला का आणलंच विचारल्यावर जोरात ऐकवलं आम्हाला, माझी बायको आहे म्हणून. पण ती तुझी बायको आहे तर तूच नोटीस पाठवली होतीस ना तिला? तूच आम्हाला सांगायचास ना या घरात तिचं नाव काढायचं नाही म्हणून. उलट आम्हीच म्हणायचो त्याला की आम्ही बोलू का तिच्याशी. पण तेव्हा याचा इगो आडवा आला ना. आणि आता ह्याची मर्जी फिरली आणि डायरेक्ट हा तिला घरी घेऊन आला.